रोज रोज भाज्यांना काय बनवायचा प्रश्न पडलेला असतो. हे घ्या, मस्त चमचमीत असं हे भरलं कारलं अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकाल. आहा, ही ग्रेव्ही काय सुंदर दिसते आणि हे भरलेलं कारलंही बघा काय मस्त दिसतंय. वा वा वा, पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी भरल्या कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी अजिबात कडवट होणार नाही, त्यासाठी त्याचा मसालाही वेगळा आणि स्पेशल आहे. तर सगळ्यात आधी एकतर मी इथे छोटी छोटी कारली घेतलेली आहे. हिवाळ्याचं सीझन सुरू आहे. हिवाळ्यात अशा मस्त ताज्या ताज्या तजेलदार भरपूर भाज्या येतात, त्यामुळे छोटी कारली घेतली. छोटी कारली नसतील तर नेहमीची मोठी कारली घ्या, फक्त त्याच्या फोडी करून घ्या 2-2 इंचाच्या तरी चालेल. आता काय करायचं, आता पुढे कारलं स्वच्छ एकतर धुवून घेतलंय. देठाकरचा पोर्शन काढून घ्यायचा. पोटाला अशी एक चीर द्यायची आणि हलकंसं ओपन करून यातला जे बिया आहेत या काढून घ्यायच्या. थोडंसं सुरीने आत स्क्रॅप करून घ्यायचं. सो जितकं शक्य असेल तितकं आतला जो गर आहे किंवा बियांचा पोर्शन आहे हा काढून घ्यायचा. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, सगळी कारली अशी छान आतपर्यंत कट करून घेतलेली आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये काय करायचं, चिमूटभर मीठ घ्यायचं आणि आतल्या बाजूने छान असं लावून घ्यायचं. यामुळे काय होतं ना, कारल्याला एकतर पाणी सुटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साल आहे किंवा त्याचं जे कव्हर आहे त्यालाही चव लागते. अदरवाईज काय होतं ना, जे भरल्या भाज्या करतो त्याला जर असं मिठाचं कोटिंग नाही दिलं तर त्या कव्हरला किंवा आवरणाला हवी तशी चव नाही येत. आता हे माझ्याकडे आहे स्टीमरची प्लेट. यामध्ये ही सगळी कारली ठेवायची आणि स्टीमरमध्ये पाणी गरम केलेलं आहे. कढईत चाळणीत वाफवली तरी काही हरकत नाही. आता यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर छानपैकी वाफवून घ्यायची, म्हणजे त्याचं आवरण आहे हे छान मऊसूत शिजलं जातं. चला, आता भरलं कारल्यासाठीचा मसाला तयार करूयात. यासाठी घेतलेत मी इथे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे छानपैकी लाल रंगावर किंवा खरपूस असे भाजून घ्यायचे. चला, शेंगदाणे छान भाजत आले की हे पॅनच्या हलकंसं एका बाजूला करून घेऊयात आणि याच्या मधोमध घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. आता हेही भाजूयात. चला, सुकं किसलेलं खोबरं पण छान भाजून झालं. आता हेच शेंगदाण्यासोबत मिक्स करूयात आणि पुन्हा पॅनच्या एक बाजूला 1 चमचाभर पांढरे तीळ घालूयात. जिरं घालायचं आणि हेही हलकंसं भाजून घेऊयात. चला, तीळ मस्त भाजत आलेले आहेत. छान सोनेरी रंग आला. गॅस बंद करायचा. जिऱ्याचाही छान असा खमंग सुवास दरवळतोय जिरं भाजल्याचा. आता यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या, आलं करूयात मिक्स आणि हे मिश्रण हलकंसं थंड करूयात. चला, तर मग हे सगळे भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. यामध्ये घालायचं एक छोटंसं चिंचेचं बुटूक, त्याचसोबत गूळ 1 चमचाभर. यामुळे काय होतं ना, छान अशी आंबट गोड चव या मसाल्याला येते. त्याचसोबत यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि मसाले. आता मसाल्यांमध्ये आपलेच मसाले घालायचे. मधुराज रेसिपीचा संडे मसाला हा मसाला असेल ना तर दुसरा कुठलाच मसाला ॲड करायची गरज नाही आहे. छान असा चमचाभर मसाला आणि आपलीच बॅडगी मिरची. हे दोनही मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवरही ऑर्डर करू शकता. डिटेल्स देते आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. हलकीशी याची भरड काढून घ्यायची, एकदम पावडर करायची गरज नाही आहे. हे बघा, छान असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे. आता आपण कारलं चेक करूयात. तर कारलं पण छानपैकी वाफवून झालेलं आहे आणि सुरी घालून बघायचं. छान अशी आतपर्यंत गेली, याचा अर्थ कारलं छान वाफवलं गेलं. चला, वाफवलेली कारली तयार आहेत, मसाला तयार आहेत. मसाल्यात थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे मिसळून घ्यायचं. आता हे वाफवलेलं कारलं घ्यायचं आणि यात हा मसाला छानपैकी जितका शक्य असेल तितका असा टच्च भरून घ्यायचा.
आता पुढची स्टेप करूयात. चला, आता कारल्याची भाजी आहे ना 2 पद्धतीने करतात. एक ती भरलेली कारली आहेत, तेलामध्ये ती घोळवून त्याच्यात एक 7-8 मिनिटं शिजवतात, उरलेला मसाला टाकतात, मग ते तुमचं सुकं कारल्याची भाजी झाली. आता आजची कारल्याची भाजी आपण थोडीशी रसरशीत करूयात. तेल तापवलेलं आहे, यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. चला, इथे कांदा छानपैकी असा परतून झाला की यामध्ये घालूयात हा जो सुका मसाला आहे उरलेला, सगळं यामध्ये घालायचा. सो थोडासा हा पण घालते. हा मसाला आहे ना, हा मसाला 1 महिनाभर छान टिकतो, त्यामुळे अगदीच नाही संपला तर डब्यात भरून ठेवा आणि पुढच्या वेळेस भाजी बनवताना तो वापरू शकता. आता हे 1-2 मिनिट परतून घेऊयात. चला, मसाला मस्त परतून झाला की यामध्ये घालूयात पाणी. तुम्हाला कितपत रसरशीत भाजी करायची त्या अंदाजाने पाणी घाला आणि याला 1 उकळी काढून घेऊयात या ग्रेव्हीला. वाह, काय सुंदर रंग आलेला आहे या ग्रेव्हीला. आणि आता यामध्ये आपण ही जी कारली भरून ठेवली आहेत ही घालूयात. थोडासा मसाला उरला हाही घालून टाकते. झाकण ठेवूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं मस्तपैकी वाफवून घेऊयात. वाह, कारली मस्तपैकी ना यामध्ये वाफवून झालेली आहेत. क्या बात आहे, काय मस्त दिसतात. सुरेख असा सुवास दरवळलेला आहे. यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त यामध्ये चिंचगूळ घातला, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते या कारल्याच्या भाजीला. तुम्ही हवं तर कारली पूर्ण या ग्रेव्हीत कोट करून घेऊ शकता, पण मी मुद्दाम हे सेपरेशन ठेवते, म्हणजे मग खाताना, म्हणजे ते दिसताना एकतर सुंदर दिसतं आणि खातानाही ते व्यवस्थित सर्व करता येतं. म्हणजे खाली बेसला ती ग्रेव्ही आणि वर त्याच्यावर छान हे वाफवलेलं आणि मसाला शिजलेलं कारलं. कशी खायची? पोळी भाकरीसोबत, भातासोबत साईड डिश म्हणून जबरदस्त लागतं. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.